Hare Rama, Hare Rama,
Yeah.
Yeah.
आवाज पाहिल्यासारखा करता कारण माझ्या साऱ्या दाडाचं रूट कॅनल केलेले मला बोलायला त्रास होतो प्लीज हरी हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम मनाविता त्यांचे दास पुढे आस कृपादान केले संती कल्पांती सरेना मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा
हेची देवा उत्तम म्हणविता त्यांची दास पुढिया सबुरी ना विठाला श्वेतांशी हरि करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशयन्तं वटशपत्रशपुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीतपानिं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः दुसरे चरणा संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सचोडू दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझे गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तिदासो अवधारी जोजी ओम नमो चतुर चित्त चकोर चंद्रात्मानुभव नरेंद्रा श्रुती सार समुद्रा मन्मथा जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत नीलांबुजश्यामलकोमलांगं
सीता समायेत वामभागम किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, मनविता त्यांचे दास पुढे यास उरेना। श्रीमंत श्री अखिल कोट ब्रह्मांड नायक करुणा वरुणालय गुणनिधान रास रासेश्वर गोप गोपेश्वर रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश पांडुरंगाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबार यांचा 4 चरणाचा असून त्रिदिवसीय कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे। ही सेवा मी प्रामाणिकपणे तुमच्या चरणाशी समर्पित करण्याकरता हा अभंग निवडलेला आहे। या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय संत सेवेचा अधिकारी, संत सेवेचं फळ, संत सेवेचं स्वरूप स्पष्ट करत असताना संत सेवेची मीमांसा करतात। विठाला आपल्या श्री क्षेत्र बाभुळगाव तालुका भोकरदन बरोबर या गावामध्ये 31 वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह भगवान पंढरीश पांडुरंगाच्या समोर, हनुमंतरायाच्या समोर व जगदाधार भगवान श्रीरामांच्या समोर व हनुमंतरायांच्या समोर तुकोबारायांच्या साक्षीने हा सप्ताह चालू आहे। या सप्ताह करता आजची कीर्तन सेवा आमचे परम मित्र आदरणीय श्रद्धेय ज्येष्ठ गुरुबंधू व तसेच गुरुबंधू आणि माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि मोठे असे आमचे जिवलग भाऊ असलेले ऋषिकेश महाराज यांची आजची कीर्तन सेवा आहे। पण काहीशा तांत्रिक अडचणीमुळे महाराजांना एका ठिकाणी जायचं काम पडलंय आणि ते झाले पूर्वेला आणि कार्यक्रम झाला पश्चिमेला। त्यामुळं मधात असलेला हा विदर्भ म्हणजे मी तुमच्या सेवेसाठी मराठवाड्यात आलो। हो, तुम्ही सर्वजण कीर्तन श्रवणाचा लाभ घेता बरोबर आहे। आता 31 वर्ष झाली आणि 31 वर्षामध्ये तुम्ही कीर्तनकार उगाळले
म्हणजे वाटी लावले का चाटले. अनेक कीर्तनकारांचं तुम्ही कीर्तन ऐकलेलं आहे. त्या सगळ्यांच्या कीर्तनकारांमध्ये मी तुम्हाला सर्वात लहान दिसत असेल. काही लांबून बघणाऱ्या ज्या असतील भक्त किंवा जे श्रोतृवर्ग असतील चष्म्यातून पाहणारे, त्याला असं वाटत असेल पोरगा तर म्हातारा दिसत नाही पण पांढऱ्या कपड्यावर आहे. आणि जवान वाटत नाही, म्हणजे जवान वाटत नाही पांढऱ्या कपड्यावर आहे, म्हातारा वाटत नाही तर काळी दाढी आहे. विढा विढा. हो, पण आता तुम्ही काही करू नका, कारण की मला येताना झाला उशीर. मला उशीर झाला यायला. आणि मी नियोजन करणारे गावकरी मंडळी जे आहेत त्यांना म्हटलं मामा मी मंदिरात आलो की सुरुवात करा. बरोबर आहे. हे बा प्रामाणिकपणे नारळाची गादी प्रामाणिकपणे जे आहे ते सांगायला पाहिजे. मी येताना आता कसं असते जे आहे ते बरं आहे, म्हणजे लयच बरं आहे बाप्पा. हो, संसाराच्या नादी लागून आमची एवढी फजिती नेमकीच व्हायला लागली. म्हणजे अशी नुसती संसार बी नाही फक्त जळ. तर तुम्ही एवढे तुमचे दर्शन घ्यायला पाहिजे. मी अखंड संसारात येता थोडा उशीर झाला. एक दोन ठिकाणी भेट द्यायचं काम पडलं आणि या दाताचं काम केल्यामुळं मला बोलायला त्रास होतो. पण देवाची सेवा आहे आणि देवाची सेवा ही मुमुक्षु साधकाने केलीच पाहिजे, तरच तो साधक. आता मला सांगा, आपण सेवा करतो देवाची, आपण प्रामुख्याने आपण जे सर्व आहे, आता आपण म्हणजे कोण माणसं आहे का ढोरं आहे? माणसंच आहे ना. आता नाही तुम्ही मसाला बाबा आम्ही माणसं नाही तर बाबा मला मावर काय डाऊट धरू नका. तुमचं तुम्ही पहा. माणसामध्ये सेवा करण्याचा गुणधर्म आहे का? माझे ज्ञानोबा सांगतात, देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. काय म्हणतात ज्ञानोबा? देखे, हे अर्जुना तू बघ, जेवढी मनुष्य जात आहे ती स्वभावता भजनशील आहे. भजन भजती हा धातू आहे. भजनशील म्हणजे सर्व जे मनुष्य जात आहे ही सेवा भावी आहे, तिचा स्वभावच सेवा करण्याचा आहे. तुकोबार आहे ज्ञानोबारांना विचारत असतील की बा सर्व मनुष्य कसं काय सेवा करतात आणि नेमकी सेवा करतात तरी कोणाची करतात? म्हणजे साधक या अवच्छेदकाने विचारते तुकोबार आहे की सर्व मनुष्य सेवा करतात म्हणजे कोणाची करतात? आता प्रामुख्याने आपण जरी असलो आपण तिघाची सेवा करतो. एक आवडीची सेवा करतो आणि एक विधीची सेवा करतो. विधी ज्याला सांगते त्याची सेवा वेगळी आणि आपल्याला आवडते ती सेवा वेगळी. हे दोन प्रकार आहेत. आवडीची जी सेवा आहे ती सेवा आहे संसाराची आणि विधी ज्याप्रमाणे सांगते की तुम्ही सेवा करा ती सेवा आहे देवाची आणि संतांची. आपल्याला आवड आहे संसाराची, आपल्याला आवड आहे का नाही? आवड आहे की नाही? कोण येतो हो म्हणा. मी लुंगी आणलेलीच आहे संग, कारण की आम्ही ज्यांच्याकडे अध्ययन केलेलं आहे असे परमपूज्य आदरणीय हरिभक्तपरायण आचार्य गुरुवर्य परमहंस परिव्राजकाचार्य हरी चैतन्यानंद सरस्वतीजी महाराज पळसखेड सपकाळ यांच्याकडे बाबांकडे अध्ययन केलेलं आहे. तदनंतरच परमपूज्य गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊजी बाबा राऊत यांच्याकडेही अध्ययन झालेलं आहे. म्हणून यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून तुम्हाला जे सांगायचं आहे, मी पहिला शब्द वापरला प्रामाणिक. आणि हा एकल्याचा खेळ नाही. तुम्हाला म्हणजे तुम्ही आता महाराज लोक उघडून केल्यावर मी काय जी आहे का नाही सांगायचं, म्हणजे हा एकल्याचा खेळ नाही. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्म सावळी हे तू कोबरा म्हणतात. मृदंग लावून मृदंगाचार्य आमचे दादा असतील किरण दादा, प्रकाश म्हणजे किरणावानीच प्रकाश आमच्या, आणि गावाचं एक म्हणजे पक्वाचं एक गोड वाजवतात किरण दादा असतील. व माझ्या काही याच्यातलं कोणीच परिचयाचे नाही, पण हे उत्कृष्ट स्वरभास्कर असणारे सर्व इंद्रपदीचे म्हटले तरी काही हरकतणार नाहीत अशी वाजंत्री आमचे चोपदार दादा. ते माझ्यापेक्षा कवळे दिसतात. बघा झालं वाटते का नाही? नाही अरे रे रे बरं, आनंद आहे.
दादा आहेत, एकूण सर्व माझे वडिलासारखे सर्व मंडळी आहेत आणि तुम्ही सर्व साधक श्रोतृवर्ग. तुकोबरा म्हणतात यांच्याशिवाय मेळ बसत नाही. गायक वादक आहे का नाही, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष यांच्याशिवाय कीर्तनकार कीर्तन करू शकत, यांची साथसंगत पाहिजे. पण ज्ञानोबा म्हणतात तुकोबरा हे तर पाहिजेच हो, पण श्रोते श्रीवाई मजा नाही है का नाही. वक्ता तेव्हा शोभून दिसतो केव्हा जेव्हा श्रोते असतात. आता तुम्ही महिषाच्या मूर्ती है का नाही, तुम्ही सर्व भगवान परमात्म्याप्रमाणे सर्व श्रोतवर्ग आहे. तुम्ही ऐकलेले आहेत, तुम्ही भरपूर कीर्तन ऐकलेले आहेत, अनेक कीर्तन ऐकलेले, अनेक प्रक्रिया ऐकल्या, अनेक सिद्धांत ऐकलेले आहेत. परंतु हा जो अभंग आहे, प्रत्येक पहिला दिवस असला, दुसरा दिवस असला, तिसरा दिवस असला, एक नामपर असते, संतपर असते, स्थितीपर असते, त्याच्यानंतर क्रमण चालू होतं. परंतु आज आपण जो अभंग निवडलेला आहे तो संत सेवेचा निवडलेला आहे. का जगाच्या वेगळं केल्यानंतर लोक त्याला म्हणतात बा होय जगाच्या पलीकडे चालला. पण आता संत सेवा ही साऱ्यांनाच माहिती, संत माहिती, पण संत सेवा म्हणजे काय, संत सेवेचं फळ काय, अधिकारी गुण आणि तिचं स्वरूप काय, या तीन गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी अर्थ काढायचा आहे अभंगातून. माझ्या बुद्धिमत्ताप्रमाणे जसा निघाल तसा मी प्रयत्न करेल. विठाला आणि याच्यात सर्वात महत्वाची म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता हे साऊंडवाले दादा, जय गणेश, जय गजानन, जय गणेश साऊंडवाले दादा आहेत. सुंदर असा आवाज आहे आणि सर्व श्रोतृवर्ग मला वाटते सारेकडूनच मला पाहायला लागले आहे का नाही. वा वा, बरं मोकळ्यात ते महाराज बोलून जायचं काम नाही कुणीकडं करता येते. असो, आपला अभंगाचा आशय असा आहे की आपण पाहिलं की एक आवडीची सेवा आहे आणि दोन विधीच्या सेवा आहेत. आवडीची सेवा जी आपण करतो, जिला आपल्याला फायदा आहे तिच्यापासून मुळात फायदाच नाही, पण आपण फायदा समजतो, ती आवडीची सेवा आहे, ती संसाराची. सुसरती हा धातू आहे, संसरती हा धातू आहे, सम उपसर्ग आहे, सुरसरती हा धातू आहे. उपसर्ग ज्यावेळेस धातूला लागतो त्यावेळेस त्या धातूचा अर्थ बदलतो. संसरती म्हणजे सरकणे, सुरसरती म्हणजे सरकणे आणि संसरती म्हणजे थोडं फास्ट सरकणे, म्हणजे थोडं वेगानं सरकणं. जसं आपण लहान होतो, लहान असताना आपण गुलाबाच्या फुलावाने दिसतो, कवळे लसलस दिसतो आहे की नाही. थोडे मोठे झाले, थोड्या वयात आला, दादा असतील, मी असो, अनेक वर्ग या ठिकाणी तरुण वयात आलं की आपला चेहरा फुललेल्या कमळासारखा दिसतो. वा काय गुंडशे आहे का नाही. उत्सव वय उतरलं की बस तुमची आणि बाबळीच्या खोडाची तुलनाच केल्या जात नाही. बाबळीचं घोड कळते का. बाबूळ गावाच्या बाहेर राहायची म्हणायची नाही, बाबूळ गावाचे आहे का नाही. असो आता बाबूळ गावाचे तुमच्याकडे बाबळी जास्त असते ना, भा टिकून हिंडला, त्याला वाटलं गावा नाव द्या बाबूळ गाव ठेवून, बाबूळ गाव आहे का. मला तिथे लक्षात आलं बाबळेश्वर भगवंतच आहे का. बाबा त्यांच्याही चरणावर दर्शन दंडवत, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते. विढाला मी तुम्हाला काही म्हणत नाही बाबा हो, म्हणून तुम्हाला काय म्हणून मा फायदा नाही. बाबळीवाणी म्हणजे सुकेल दिसते बा, तोंडासं गौरीवाणी काळ लसलं, नाकात असे बुडबुडाले, वडता येत नाही, हात उचलत नाही. वय बदलल्या जातं, हा शरीराचा गुणधर्म आहे. म्हणजे सुरसरती या धातूप्रमाणे बदलतं. शरीर लहानाचं मोठं होतं, मोठ्याचं वयस्कर होतं आणि परत ते काय होतं, परत मरतं. म्हणजे शरीर सोडलं तर जीवात्मा तसाच राहतो, शरीर बदलतं. पण या शरीराच्या संबंधित जे माझे आहेत त्यांची आपण सेवा करतो हे का नाही. माझं घर, माझी मुलगी आणि माझा मुलगा. आता पळस खेळला अशी काही वृद्ध महिला आहेत की त्यांची मुलं बाळ त्यांना सांभाळत नाही. मग त्यांनी ज्यांना माझं म्हटलं त्यांनी त्यांना सांभाळलं का नाही. म्हणजे ते माझं म्हणणे त्यांचा काही फायदा आहे का नाही. का आपण जे मनुष्य आहे आपला एक गुणधर्म आहे. काय गुणधर्म आहे. आपण काय करतो, फायदा असला तर करतो आणि फायदा नसला तर काहीच करत नाही. अहो ताक दिलं, उपकार परोपकार करायचा पण ताक देऊन करायचा, दूध दही द्यायचं नाही, असा आपला गुणधर्म आहे का नाही. तुम्ही बोलत नाही का तुमच्या इकडं सध्या सावट आहे कशाचं, यष्टा गिष्ट गळ्या का तुम्ही आता कसं आहे माया हो,
तुम्ही म्हणजे भारत सरकार महाराष्ट्र सरकारला सर्वात मोठा खजिना दिला आणि तुमच्या ज्येष्ठ जळल्या म्हणून तुम्ही का नाराज आहे का? असं काय नाही ना. आपण आपला फायदा पाहतो का? कार्यमानुद्दिश्यत मंदोपी न प्रवर्तते. शास्त्र सांगते कार्यामध्ये जर फायदा असेल तर मंद माणूस सुद्धा ते काम करतो. अहो लहान लेकराला जर चुन्याची डबी सांगायची म्हणा किंवा माचीचा बुरुज सांगायची, माझी भाषा कळते ना तुम्हाला? म्हणाला मी विदर्भातला म्हणून आरबळे काय तर माशी जरी सांगायची म्हणलं 4 रुपयाची माशी साधून 1 रुपयाचे काय घालावता आपण त्याले? चॉकलेट म्हणा, पोंगे म्हणा, गोळ्या म्हणा, पण 1 रुपया त्याला देतो. त्या 1 रुपयाच्या फायद्या करता ते पोरग 10 कोस दुकानावर जाते. काऊन? त्याला त्याच्यात फायदा दिसतो. मग आपण एवढे सुज्ञ आहोत की आपण जर संसाराची सेवा करू त्याच्यात काहीतरी फायदा असेल म्हणूनच करतो ना. पण तुकोबाराय म्हणतात तुम्ही संसाराची किती सेवा करा, तुम्ही जर डोळ्यांना माझे म्हटलं तर सोडावं लागतं, पायाला माझे म्हटलं तरी सोडावं लागतं, मुखाला माझं जरी म्हटलं तरी मुखही सोडून जावं लागतं. अहो एवढंच नव्हे, देह सोडून जावा लागतो. देह सोडून जावा लागतो की नाही? मग मला सांगा, या देहाचा आपला तादात्म्य संबंध नसताना आपण मानतो आपण वेगळे आणि देह वेगळा. देहाला आपण सोडल्यानंतर आपल्याला फायदा काय त्याच्यात? तर मग आता जो देह आहे, आता तुम्ही तर देह शब्द घ्या, तर देह आपल्याला सोडायचा, तत्पश्चात देह सोडायच्या अगोदर आपल्या संसाराच्या सेवेतून वेळ काढून जी विधी सांगते त्या विधीची सेवा करायची. विधी सांगते 2 लोकांची सेवा करा, एक देवाची सेवा करा आणि दुसरी संतांची सेवा करा. विठाला कीर्तनामध्ये असा नियम आहे की कीर्तनकार ज्यावेळेस कीर्तन करतो आणि ज्यावेळेस मनात विठ्ठल विठ्ठल म्हणतो त्यावेळेस ती श्रोत्यांनी आडवटाईज समजायची. आडवटाईज कळती का? आडवटाईज वॉशिंग पाउडर निरमा, दूध सी सफेदी निरमा से आए, रंगीन कपड़ा भी खिल खिल जाए, वॉशिंग पाउडर निरमा. आता ते गावातून या तुमच्याकडे फिरतात का? धोतरच्या काळजात टोपी टाकाटक, पूजाला वॉशिंग पावडर, ती ॲडव्हर्टाईज लाईफ बॉय. अशी कीर्तनातले विठ्ठल विठ्ठल म्हणजे ॲडव्हर्टाईज नाहीये. हा कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल ज्यावेळेस म्हटलं जातं त्यावेळेस भगवान परमात्मा कीर्तनामध्ये हजर राहतो. तेथे असे देव उभा तैसी समचरणाची शोभा. देव कीर्तनामध्ये असतो आणि ज्यावेळेस मोठे माणसं आल्यानंतर त्यांचा गजर घ्यावा लागतो. त्यांना विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर वा वा देवा तुम्ही आलेत, वा आमच्यासारखे पामराच्या कीर्तनाला आलेत, अशी स्तुती करावी लागती. तेव्हा तुम्हाला देव फळ देईल. आपला विषय समोर घ्यायचा आपल्याला. पण आता माया होती सर्व श्रोत्यांच्या उच्चारणावर माझं दंडवत आहे. आणि एकच माझी प्रामाणिकपणे अशी इच्छा आहे की आताचे जेवढे कीर्तनकार राहिले आणि पुढे जेवढे तुम्ही सत्य करसान, मले बोलवा का नका बोलू, पण जोही कीर्तनकार आला तर त्याच्या कीर्तनामध्ये ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल चालू असेल तर विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, हाताने टाळी वाजवायची, पुंडलिकवर ते हरी विठ्ठल देवाचा जय घोष करायचा. कीर्तनकाराने जेवढं फळ आहे, जेवढं चटया उचलणारे फळ आहे, जेवढं मृदंग वाजवणारे फळ आहे, तेवढं श्रोतू वर्गाला विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतरही फळ आहे. नाही तर मग कसं होईल? चित्त नाही जवळ आहे का नाही? विठ्ठल जवळी नाही चित्त काय मांडेले प्रेत. मी माझ्या खिशातलं पगलतलं फुगलतलं काही काढा लागलो. हे तुकाराम महाराज म्हणतात. मग तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणता ना? म्हणता का? विठ्ठल हो. अनेक जन्माचे संस्कार आहेत. एका कीर्तनात जातात का? तू इथं दाढी काळी, आम्ही पांढऱ्या दाड्यावाले सोडले म्हणून, आहे का नाही? आता मग अण्णा जरी पांढरा असेल तर मला नका काय म्हणू. पण माया हो, तुम्ही सर्व श्रोते वर्ग फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा. आपण बघत होतो की संसाराची सेवा केली. संसाराची सेवा करत असताना आपल्याला त्याच्यात काहीच फायदा नाही. तुम्ही भरपूर पहा. जास्त कशाला? आपली इतकी श्रीमंती कोणाजवळ आहे का? नाही. आपल्या इतकं श्रीमंत कोणी आहे का? आपण रावणापेक्षा श्रीमंत आहे का? त्या माणसाची कवडी गेली नाही महाराज.
तुका म्हणे जाती संपताय भरी सांगाते सवारी सांगाते सवारी तुका म्हणे जाती संपताय भरी सांगाते सवारी साधेकराची कुठे येता तुका म्हणे ज्याची संपदा एवढी अख्खी लंका कशाची होती बाबा लंका कशाची लंका सोन्या कोणचा सोन्याची कनक धातू सोनं सोन्याची एवढी संपदा होती एवढी घर होती लंका होती तरी 1 रुपया नेता नाही आला आपली आता विचारूच नका आहे का नाही मग आपला संसाराची सेवा करून काही फायदा आहे का फक्त शेवटच्या दिवशी लोक चिल्लरवरी फेकतात ते अनालीकडे येऊन घेतात फायदा नाही मग आता आपल्याला हे जे शरीर साध्य दिलेलं आहे देवानं तर या शरीरापासून आपल्याला संतांची आणि देवाची सेवा करायची कारण श्रुती सांगते यस्य देवे पराभक्तीर यथा देवी तथा गुरु गुरु म्हणजे संत संतांची आणि देवाची सेवा करायची मला सांगा संतांची आणि देवाची सेवा आपल्याला करायची आहे शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत आता आपल्याला संत सेवेचा अधिकारी बघायचा आहे पहिला अधिकारी बघायचा मग स्वरूप आज संत सेवेचं स्वरूप आणि संत सेवेचं फळ मग संत सेवेचा अधिकारी आपल्याला करायचं तत्पश्चात आपल्याला अगोदर असं कळायला पाहिजे की संत सेवा ज्यांची करायची आहे ते संत आहेत का कारण आता कसं आहे कोणी माळ घालते कोणी बुक्का लावते कोणी बसते की झाला संत आपण बी आपली साधारण विश्वास असतो श्रद्धा असते सामान्य श्रद्धा असते आपली आपण या गुरुवरची काढतो त्या गुरुवर बसवतो त्या गुरुवरची श्रद्धा काढतो या गुरु श्रद्धा सामान्य श्रद्धा आहे विशेष श्रद्धा असते तर गुरुविषयी आपलं कधी डगमळत नाही मग तुमची सामान्य श्रद्धा ज्यांच्यावर बसवायची ते संत आहेत का आता संतांचे 3 प्रकार पडतात एक दीक्षा संत किंवा दीक्षा गुरु एक शिक्षा गुरु आणि एक सद्गुरु दीक्षा गुरु म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कान घेऊन फुकणारे कोणीही नाही ज्यांच्या हाताने परमार्थाची साधना करायची आहे ज्यांच्या हाताने पवित्र तुळशीची माळ आपण गळ्यामध्ये घातलेली आहे आणि टिकवलेली आहे असे ज्यांच्यापासून प्रेरणा घेतलेली आहे असे ज्यांनी आपल्याला माळ घातलेली आहे असे आहेत आपले दीक्षा गुरु ज्यांच्यापासून आपण दीक्षा घेतलेली आहे दुसरे जे गुरु आहेत दुसरे जे संत आहेत ते आहेत शिक्षा गुरु ज्यांच्याकडून गीता ज्ञानेश्वरी मराठी व्याकरण संस्कृत व्याकरण ज्यांच्याकडून परमार्थामध्ये वाटचाल कशी करायची हे शिकलो पण केव्हा करायची कोणची विकार बाजूला ठेवायची ज्यांच्याकडून दीक्षा घेतली शिक्षा घेतली ते शिक्षा गुरु आणि ज्यांच्याकडून भगवान परमात्मा कसा आहे आणि तो भगवान परमात्मा मला कळवण्याकरता जे माझे जे श्रवण म्हणजे जे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू आहेत असे ज्यांच्याकडून मला भगवान परमात्मा तो आहे आणि तो भगवान परमात्मा तू आहे हे ज्यांच्याकडून ज्ञान झालेलं आहे त्यांना म्हणतात सद्गुरु हो मग आता 3 गुरुचे प्रकार आपल्याला कळाले की दीक्षा शिक्षा आणि सद्गुरु मग याच्यातले कोणचे गुरु कोणत्या संतांची गुरु म्हणजे संत संतांची कोणत्या संतांची सेवा करायची प्रथमतः आपण संत सेवेचा अधिकारी बघत आहे मग आता आम्हाला संतही सापडले संत कोणते सापडले 12व्या अध्यायामध्ये भक्तियोग करत नाम जो योग आहे त्या योगामध्ये अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करून वच या 8ही लक्षणांनी या 8ही श्लोका पण त्या सद्गुरूंची सेवा मला करायची आहे मग
मला असं करावं लागेल का ज्याप्रमाणे आपण एखाद्या जवळ जातो, एखाद्या अधिकाऱ्याकडे जातो, किंवा आमचं विहिरीचं काम आहे, आमचं याचं काम आहे, तर एवढं काम करा म्हणजे आपण त्यांना मस्का लावतो. मस्का करतो तुम्हाला, म्हणजे आपल्या भाषेमध्ये गोड बोलणं, चोपडेपणा करणं, आहे का नाही? आपलीच भाषा आहे, लोकांची नाही, जी आहे ती आहे का नाही? बापू 4-5 वर्ष झाले संस्था सुटून, पण काय तारखेच भेटे ना का सत्ता हो राहते. कवा येता तुम्ही? फोन तर लावा हो, आहे का नाही? आमच्या आपल्यातलं सांगलेलं बरं, लोकांच कशाला बाबा उघडायचं, आहे का नाही? आपल्यातलं. हां, तर मग ज्यांच्याकडे गेल्यानंतर आपलं कार्य साधवावं, साधू म्हणजे साधलं पाहिजे, झालं पाहिजे, म्हणून आपण त्यांना थोडंसं हरभरे झाडावर चढवतो. म्हणजे संतांना चढवायचं का? आता रक्षाबंधन झालं का माय? तुमच्याकडे झालं का? हां, रक्षाबंधनाच्या दिवशी काय झालं? एका बहिणीचा भाऊ, म्हणजे रक्षाबंधनाच्या आधीच एका बहिणीचा भाऊ मुख्यमंत्री झाला. काय झाला? मुख्यमंत्री झाला. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची बहीण, मुख्यमंत्र्याची बहीण राखी बांधण्याकरता वर्षा बंगल्यावर गेली. कुठं? वर्षा बंगल्यावर गेली. बंगल्यावर गेल्यावर मुख्यमंत्र्याची बहीण आली, यथोचित सत्कार सन्मान झाला. सत्कार सन्मान झाल्यानंतर काय झालं? मुख्यमंत्र्याला राखी बांधले आणि भाऊ उदार होता. भाऊ म्हटलं, दीदी तुला काय पाहिजे मला सांग, तुला जे पाहिजे मी ते देतो. आता माझ्याकडे पद आहे का नाही? पैसा अडका जमीन जुमला सारे तू जे म्हणशील. आता बहीण गरीब घरची, तू जे म्हणशील ते मी देते. बहीण म्हणली, बघ तुझा मला काहीच नको, आता माझं तर आयुष्य होत आलं, राहिलंच घेते. आता असं कर, तुझा जो भाषा आहे ज्याच्यावर तुझं अत्यंत प्रेम आहे, कारण मामाचं भाषेवर प्रेम असतं, तुझ्या भाषाला काय कर म्हणे, आमच्या जिल्ह्याचा, संभाजीनगर जिल्हा येतो का? जालना जिल्ह्याचा कलेक्टर बनव म्हणे. काय बनव म्हणे? कलेक्टर. भावाला वाटलं, वा आपला जर भाचा कलेक्टर होताच नाही, कोणाला आनंद नाही हो. त्यांना वाटलं कलेक्टर करू. मग म्हणे असं करता येईल, बाळ किती शाळेत गेलं त्याची जी मार्कशीट वगैरे जे कागदपत्र आहे तर ते माझ्याकडे आण म्हणे. मग बहीण काय म्हणले, अरे म्हणे काय सांगू म्हणे तुले, आमची अशी गरीबी. त्यानं शाळेचं तोंडच नाही पाहिलं म्हणे, कागद कशा असतात माहित नाही. आता आम्हाला संत माहिती, पण संत सेवेचा अधिकारच आमच्याकडे नसला तर आम्ही संत सेवा करायची तरी कशी करायची आणि कोणाची करायची? मग संत सेवेचा अधिकारी कोण? ज्यानं यौवन वयामध्ये कामादी क्रोध यांना बांधलेला आहे, विषयामध्ये पांगलेला नाही, असा जो तरुण तडफदार आहे, अशा व्यक्तीने काय करायचं? तुकोबराय म्हणतात की संतांची सेवा करायची, संतांजवळ राहायचं, त्यांना सोडायचंच नाही. राहे संत संगी तुको नको, राहे संत संगी दशायौवन बाणलिया पांगिलानो हे विषय संगी काम क्रोध लोभ मोहाच्या दशायौवन बाणली अंगी. दशायौवन, यौवन दशेमध्ये आहोत जसे छत्रपती शिवाजी महाराजाचे मावळे. पांगिला विषय संगी काम क्रोध लोभ मोहत्यागी, राहे संत संगी चुकू नको. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याचा विषय आपण या ठिकाणी थोडासा हाताळला, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. मग त्याच्यानंतर ते असे माझ्यासारखे लागतील का? कडकड कडकड
हा अहो, कमीत कमी 2 जण जरी अंगावर आले तरी तिसरं आल्यावर रट्टे खाऊ, पण 2 आल्यावर डोके देऊ आहे का नाही? हाशे लागतील का नाही? काय इथं पुडी इकून गुटका शिवाजी महाराजांची जयंती आहे, 100 रुपये वर्गणी पाहिजे तुमची, जमल का? हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावाच्या मिशी दाढी हे गण वजनदार कार्यक्रम आपले का लगन सुरू झाले की मग आपले वजनदार कार्यक्रम, मागवय तू मागवय मले नाचू दे, शिवजयंतीत बी तू पुढं वय, तू फक्त बाजूले कर आणि गाणं मी म्हणतो ते लाव आणि मग नाचू दे. मी तुमचं अंतकरण दुखवायचं नाही, माझा आज सगळे आशय नाहीये बरं, जे वास्तविकता आहे. मला सांगा, गणपती मांडल्यानंतर गणपती बसवतो ना आपण, तर गणपती बसवल्यानंतर अशी किती मंडळ आहेत की जे गणपती बसवल्यानंतर गणपतीच्या माग, मंदिराच्या माग, नागपंचमीच्या महादेवाच्या सणाच्या दिवशी, श्रावण मासाचे स्टेटस ठेवणारे पत्ती खेळत नाहीत. ही वास्तवता आहे. मी तुमच्या लहान भावाने आहे का नाही, चुकलं का? मग गणपतीच्या टायमाले, गणपती बसणाऱ्या टायमाले बघ, गणपती पुढे बसले, गणपतीच्या खाली गाद्या टाकून गणपती मंदिराच्या माग. तुम्ही कधी मशिदीमध्ये कधी ऐकलं का कोणी धिंगाणा केला? बा त्या मुस्लिम बांधवांनी कधी मशिदीमध्ये धिंगाणा केला असं कधी ऐकलं का? मग आपल्या धर्म म्हटल्यानंतर आपल्याचे मेबुडत लागतील का? लागतील का? वजनदार नागपंचमी उद्या आम्ही बाबळी खायला, बाबुळगाव म्हणलं काय बाबळी पाहायचं का? आम्ही एका कोणत्या बाबळी खाली बसू, ओपन मध्ये चालू द्या आमचा आहे का नाही? वजनदार नाही तर मग काय बाबा नुसतं स्टेटस मावळामी वदनामी अर मरणाचा भी कामी रणमस्तांची जातामुची अर भ्या कुणाला धावतो र प्रीतर तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरणावरची रोज रखायाची रयतेचा राजा तुम्ही हा करत याचा शिकत नाही तोवर झुंज करायाचा तुकडे झाले तरी बी कणाकणानं झिजतो शुभराज 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 राजाज शुभराज 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 राजाज शुभराज शुभराज छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं आपले मावळ्याचे मी बुडत तुका म्हणे आम्ही बळी वीरगाडे. असं वजनदार व्यक्तिमत्व असलं तर मजा येते. तिथी तसंच आहे. जर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जर कच्च्या दिलाचे असते, कमकुवत असते तर झालं असतं का? नाही. मग संत सेवा ही तुम्हाला करायची आहे. मग संत सेवा करायच्या असल्यानंतर तुम्ही अशी मेबळत लागणार आहे का? नाही. तुमची इच्छाशक्ती नाही. आमच्या हातपाय चालून आम्ही नामस्मरण करून संतांना आमच्या जवळ बोलू, काही ना काही करू. अहो आम्हाला चालता येत नाही ना, आमच्या हाताने आम्ही गुरु संतांचे कपडे धुऊ, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, अशा आम्ही संतांची सेवा करू. मग संत सेवा करता जो अधिकारी लागतो तो अधिकारी शम दम उपरम प्रतीक्षा समाधान याने संपन्न असून सुद्धा तो त्याची करण्याची जिज्ञासा, संत सेवेचा अधिकारी त्याची करण्याची जिज्ञासा आणि त्याच्या ठिकाणचा असलेलं मुमुक्षत्व हे संत सेवेचा अधिकारी आहे. आता तुकोबाराय म्हणतात संत सेवेचा अधिकारी आहे, परंतु तुकोबारायांच्या जीवनातला असा प्रसंग आहे की तुकोबारायांना संत सेवा करायला मिळालंच नाही मिळालं तुकोबारायांना संत सेवा करायला. आपल्याला संत आहेत, आपण संतांची सेवा करू शकतो है का नाही, पण आता तुकोबारायांना संतांची सेवा करायला मिळालीच नाही. अनेक ठिकाणी प्रमाणे परी नाही घडली सेवा काही, परी नाही घडली सेवा काही, परी नाही घडली सेवा काही, परी नाही घडली.
तुकोबाराय म्हणतात सत्य गुरुराय कृपा मज केली बरी नाही घडली सेवा काही. अहो मला तुकाराम महाराज म्हणतात मला संत सेवेचा आश्रय संत सेवा करायला मिळालंच नाही. का तुकाराम महाराज विजयावर तर कारण काम क्रोध लोभ आम्ही घातले बाहेर आहे का नाही. बैसला अंतरी पांडुरंग तुकोबाराच्या ठिकाणी काम क्रोध आहे असं म्हटलं तर त्याचा म्हणजे ते वाक्यच बरोबर नाही. वाक्यच बरोबर नाही ते. मग तुकाराम महाराजांना संत सेवा घडली नाही. तुकाराम महाराज खेद व्यक्त करतात की बाबा मला संत सेवा घडली नाही पण तुम्हाला संत आहे तर तुम्ही संतांची सेवा करा है का नाही. तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला है का नाही. तुकाराम महाराज म्हणतात जे माझं मागच्या जन्माचं जे संचित होतं त्या संचितानं मला संतांची सेवा घडली नाही पण त्या संचिताचा ठेवा मला लागला आणि मी परमार्थ करत आहे. मग आता आपल्याला संत सेवा संत तर कळाले की अद्वेष्टा सर्वभूतांना मैत्र करू नये त्यांना काही लॉलीपॉप द्यायची गरज नाही म्हणजे त्यांना मस्का लावायची गरज नाही. तो अधिकार आपल्या ठिकाणी प्राप्त करायचा की मी त्यांना त्यांची सेवा करण्याकरता पात्र आहे. मग का त्यांना कारण की तुम्ही मला सांगा आता ते संतच आहे. संतानंतर तुम्ही जर दुःखी भावनेने गेले तरी ते तुम्हाला आनंदच देणार आणि तुम्ही सुखी भावनेने जरी गेले तरी ते तुम्हाला आनंदच देणार. द्वंद्व विमुक्त ते असतात त्यांना सुख दुःखाचं काही घेणं नसते. समज विठाला विठाला सुख दुःख सुखक्षमी है का नाही. ते सुख दुःखाला सारखं असतात. कीर्तन करायचं लक्ष काय असते शब्द कधी कधी निघून जातात की त्यांना सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ है का नाही. जीवावर कृपा करण्याकरता ते आलेले असतात आणि सुख दुःख त्यांना सारखं असतं. तुम्ही त्यांना त्रास देण्याकरता प्रामाणिकपणे तुम्ही त्यांना त्रास देण्याकरता जरी केले तरी तुम्हाला सुखच देणार आणि तुम्ही त्यांना आनंद देणार कारण ते स्वतः हा आनंद स्वरूप असल्यानंतर आपण त्यांना काय आनंद देणार. फक्त त्यांच्या जवळचा जो आनंद आहे तो आपल्याला घ्यायचा. म्हणून संत सेवेचा आपल्याला अधिकारी व्हायचंय. मग नंतर संत सेवेची स्वरूप आहे की संतांची सेवा कशी करायची तर आपण ओवी उच्चारून गेलो तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ किंवा तत्विधी प्रणिपाते न परिप्रश्नेन शेवाया सेवया है का नाही. तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षिंते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिन. तुम्ही शेवया म्हणजे तुम्हाला गव्हाच्या दिसल्या काय हा शेवया तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शेवया. तुम्ही बोलतच नाही बापा मोबाईल पुढे म्हणून बोले ना. सेवया म्हणजे सेवा करायची त्यांची. मग कशी करायची. तनु मनो जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. त्यांचं दास्यत्व करायचं हे संत सेवेचं स्वरूप झालं की आम्ही त्यांच्या आश्रम धडू काही करू त्यांची चरणाजवळ जाऊ चरण दाबू सेवा करू नंतर असलेला अंतकरणातला प्रश्न विचारू. मग आता संत सेवेचं फळ काय. आता जे संत संतांची सेवा केल्यानंतर संत सेवेचं जे फळ आहे तर ते संतांजवळच आहे का देवाजवळ आहे कारण की आता कसं असते बाबांना जर काही मागायचं असेल आणि या बाबाकडे जर उपलब्ध असेल तर आपण काय करतो थोडं दूर गेल्यापेक्षा जवळच वस्तू घेऊन येतो ना. मग संतांकडे गेल्यापेक्षा देवाजवळून घेतलेलं चालत नाही का आहे का नाही. पण तुकोबाराय म्हणतात ते देवाकडेही नाही ते फक्त संतांजवळच आहे आणि ते संतांच्या जवळ बी नाही संतांच्या पायाजवळ आहे. तो जो लाभ तुम्हाला पाहिजे असेल तो संतांच्या पायाजवळ आहे अभंगाच्या पहिल्या. हे
संतात आहे. तुम्हाला जो लाभ प्राप्त करायचा आहे, उत्तम लाभ प्राप्त करायचा आहे, तो फक्त तो लाभ हे संतांच्या ठिकाणी दर्शक सर्वनाम वापरले की हे दर्शक दाखवलं की हे तो लाभ हे संतांच्या हे तो एक संता आहे. लाभ पायी कुठं पायाजवळ उत्तम लाभ आहे. आता लाभाचे 3 प्रकार, उत्तम लाभ, मध्यम लाभ आणि कनिष्ठ लाभ. पण आपला विचार चालू उत्तम लाभावर, त्यामुळे 2 लाभाचा आपल्याला विचार करायचा नाहीये. 2 लाभ म्हणजे काय की 2 लाभ म्हणजे या एका लाभापेक्षा वेगळा आहे का नाही. 2 लाभ म्हणजे जो उत्तम लाभ आहे त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचे आहे का नाही. मग आता उत्तम लाभ कोणता आहे की मी जो जीव आहे तो शिव व्हावा, याच्याकरता जो लाभ आहे, जो ठेवा आहे, तो फक्त संतांजवळ आहे. का देवाजवळ नाहीये तो ठेवा? जर तो ठेवा देवाला द्यायचा असेल तर माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव. गुरु म्हणजे संताला, देवाला संत व्हावं लागेल. आणि देवाचा एक नियम आहे, देशी तेव्हा है का, देशी तेव्हा घेशे ऐसा जसे उदार है का, की देवाला जर तुम्ही काही दिलं तर देव ते देऊ शकतो. तुम्ही देवाला तुमचं सर्वस्व देसाल पण देव तुम्हाला ते देणार नाही. जर देवाला सर्वस्व दिलं आणि देव तुम्हाला देऊ शकत नाही तर तुम्ही म्हणसाल असं कसं महाराज, तुम्ही तर काही बोलायला लागले आहे का नाही. जर असं असतं सर्वस्व दिल्यानंतर देवाने जर जो लाभ पाहिजे तो दिला असता तर नामदेव रायाला औंढ्या नागनाथला पाठवलंच नसतं. विठाला संतांना देवाला जे द्यायचंय तर ते संत होऊन द्यावं लागेल. आणि देवानं जर ते दिलं तर त्याचं ईश्वरत्व नष्ट होईल, म्हणून त्याला देता येत नाही. विठाला मग आता तो लाभ जो आहे तो संतांजवळ आहे. संतांच्या ठिकाणी परत एक दुर्लभत्व आहे, संत सहजासहजी भेटत नाही. सहजासहजी संत प्राप्त होतात? संत सहजासहजी प्राप्त होतच नाही, जर झाले तरी कळत नाही. तर म्हणजे प्राप्त होणंच कठीण आहे. बाबा बगाडा आज संत भेटी
भेटी, पण देवाची कृपा झाली तर आहे का नाही. आणि संतांजवळचा जो लाभ आहे तोही देवाच्या कृपेनं होतो. का संतांजवळचा लाभ देवाच्या कृपेने संतांचा लाभ होतो आणि संतांच्या कृपेनं त्यांच्याजवळचा ठेवा प्राप्त होतो. रामायण सुद्धा सांगतो तसं. बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. मंगल भवन बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. भगवान तुळशीदास सांगतात, गोस्वामी तुळशीदास सांगतात की संतांशिवाय विवेक होतच नाही. जर तो संतांशिवाय विवेक होत नाही, पण संतांची भेटी ही देवाशिवाय बहु अवघड आहे. संत भेटी हरी जगजाची करुणा केली. देवाची सेवा झाल्या, देवाची कृपा झाल्या, संतांची सेवा होतच नाही. मग आता आम्ही देवाची सेवा करायची का संतांची सेवा करायची? जर आम्ही संतांची सेवा केली तर विवेक प्राप्त होईल, लाभ होईल. पण मग देवाची सेवा करायची का संतांची? देवाची सेवा केल्याशिवाय संत तर प्राप्त होणार नाहीत ना. मग करायची कोणाची? तर कोणाची सेवा करायची? संतांची. का की देव सारावे परते, संत पूजावे आरते. म्हणून संतांची सेवा करायची. संतांजवळ जो लाभ आहे तो देवाजवळ सुद्धा नाही. उत्तम लाभ आहे. उत्तम लाभ म्हणजे काय की या नश्वर शरीराचा परमात्मा करून संत सोडतात, म्हणून हा उत्तम लाभ आहे. पण हा लाभ प्राप्त करत असताना तुम्हाला त्यांचं अगरवता करावे दास्य सकळ, त्यांचं दासत्व प्रतिकारल्याशिवाय, प्राप्त केल्याशिवाय तुम्हाला ते प्राप्त होत नाही. अभंगाच्या मनवीता कांतेदास, मनवीता कांतेदास, मनवीता कांतेदास, मनवीता म्हणविता हरी म्हणविता त्यांचे दास पुढे आसुरीना. मग त्यांचं दाह झाल्यानंतर जो ठेवा लाभ प्राप्त झाल्यानंतर ते पुढेही काही आशा उरू देत नाही. का? आपल्या जीवाचं असं आहे, आपल्याला जे प्राप्त करावं लागतं आपण ते प्राप्त करण्याच्या मार्गस्थ होतच नाही. जे प्राप्त शास्त्र सांगतं की हे प्राप्त करू नका, आपण त्याच्या मांग लागतो. आहे का नाही? एकदा काय झालं, एका बँकेमध्ये एक माणूस गेला.
एक माणूस गेला एका बँकेमध्ये. मग बँकेत गेल्यानंतर 2000च्या नोटा आहेत का, बंद झाल्या आता. हा 30 सप्टेंबर पर्यंत म्हणजे अजून आहे चालू आहे सध्या. बरं झालं मी आणलं, मग हा डायलॉग जुना होते आता. तर 2000च्या नोटा होत्या. 2000च्या नोटा. मग आता शेतकरी माणूस, त्याचा एक मित्र म्हणे, पा म्हणे हरी मामा सारखे त्याचे मित्र समजा असे दोस्त ना. मग ते म्हणे काय करा म्हणे, आपल्याजवळ पैसा टिकत नाही म्हणे. ते आमचे ऋतिक दादा आहेत का नाही, त्यांना म्हणजे आपण 1 किलो पावशेरावर आणले, तुम्ही किती वाद्या तोडल्या किती छाई बदलली तुमचं तुम्हाला माहित. म्हणजे आजचे कीर्तनकार जे होते ना, म्हणजे काय साक्षात भगवंताचंच म्हणजे कृपा आशीर्वाद म्हणा, रिद्धी प्राप्त. त्यांच्याकडे कोणी सुखदुःखासाठी गेलं तर त्यांचा अनुभव किती बरा होतो. म्हणजे पूर्व पुण्य ठेवा ओढवला म्हणा किंवा त्यांची साधना म्हणा, असो हा विषय नाही आपला. तर मग त्यांचा मित्र म्हणे काय करा म्हणे, तुमच्यावर पैसा टिकत नाही, असं तसं हे ते. म्हणे तुम्ही काय म्हणा, तुमच्या शेतात पक्षी येतात का म्हणे, काही काळा पक्षी येते का म्हणे, झाडावर बसते का म्हणे, तुमचे धान्य खाते का, हो म्हणे, घरा समोरून जाताना सुवासिनबाई जाते का म्हणे, हो म्हणे जाते म्हणे कधी मध्ये. बर म्हणे तुम्ही काय करा म्हणे, महादेवाची उपासना करा. कोणाची? महादेवाचा पैसा काय संबंध आहे का? महादेवाची उपासना करा म्हणे. केले बाप्पा. प्रदीप मिश्राजींचं चालू आहे सध्या. हे तांब्या घेतात महादेवा टाकतात. अंग कोरडं होते की लगेच आली काय ते बोलले एक भक्त असं. मग म्हणे बाप्पा असो. मग म्हणे पैशाजवळ पैसा येते, पैसा टिकून ठेवला तर पैसा येते. त्याचे मित्र मग कुठे गेले, बँकेत गेले. त्याने काढला 2000ची एक नोट. काही चिल्लर भेटली, 2000ची भेटली. 31 सप्टेंबर पर्यंत आता ही बंद होणार आहे. तर ही मोठी नोट आहे, 100 500ची गाडी लहान आहे. मोठ्या नोट जवळ काय ते म्हणे पैसा, दुसरा पैसा मोठ्या नोट. खिडकी माझा हात काढला, माझा ठेवला 2 मिनिटं. अरे हाय गुंगी लागली उची 2-4 मिनिटाची, गेली ना. अरे म्हणे तुम्ही काय म्हणा, पैशाजवळ पैसा येते हे खोट आहे म्हणे. कस काय? 2000ची नोट धरली म्हणे, म्हणजे नोटच गेली. त्याने अरे बावळ्या, ती नोट जिकडे जास्त पैसा आहे तिकडे गेली. विठाला तसं संतांचं दास्यत्व केल्यानंतर संत तुम्हाला असं देतात की ते कधीही सरत नाही. कल्पांती सरेना. म्हणजे तुमच्या अंतकरणात उलचिक चिंगारी त्या संत सेवेचं फळ प्राप्त करण्याकरता संतांच्या ठिकाणी जाते. असं या उदाहरण दृष्टांताचा आशय घ्या. तर मग संतांची सेवा केली आम्ही, संतांचा फळही आम्हाला प्राप्त झालं, पण नेमकं फळाचा आशय आम्हाला कळेना. की कारण की या अभंगाचं फळ सांगितलं नाही की बा फक्त काय कृपादान केले संतांनी कृपादान केले ते कल्पांतही सरेना, ते प्राप्त झाल्यानंतर काहीच उरेना.
सरेना न उरेना, पण नेमकं काय प्राप्त झालं तर तो मोक्षाचा ठेवा तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर ते, आणि मोक्ष फक्त देव देऊ शकतो आणि संतच देऊ शकतात. कसे? जर तुम्ही याच्यावर या शरीरामध्ये भगवंताची आयुष्यभर साधना केली, तनु मनु जीवे सर्वांची साधना केली, आणि अंतकाळ आला, अंतकाळ आल्यानंतर जर साधना अपुरी राहिली आणि तुमचा देह सुटला, एक सूर्य मार्ग आणि एक चंद्रयान मार्ग आहे, एक आर्चिरा मार्ग आहे, त्याचप्रमाणे दोन मार्ग आहे. जर तुमचा देह सुटला आणि जर तुमचं ते भगवंताचा मोक्ष किंवा ते पद प्राप्त करून घ्यायचा राहिलेला असेल, तर तुमचं काय होतं, देह सुटल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रारब्धवशात तुमच्या वासनेनुसार तुमचा जन्म होतो, किंवा पुण्याचा जो क्षय आहे, पुण्याचा क्षय जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही इंद्र चंद्र सूर्य महेंद्र म्हणजे स्वर्गात जाता. कुठं? स्वर्गात. आणि स्वर्गात गेल्यानंतर तुमच्या वासना ज्या काही राहिलेल्या असतील किंवा तुमचं जे प्रारब्ध राहिलं असतं ते भोगण्याकरता मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपानाची उठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. मृत्यू लोकाला आल्यानंतर तुम्हाला परत ते प्रारब्ध नष्ट करावं लागतं, ती वासना नष्ट करावं लागते, परत सद्गुरू प्राप्त होतात, आणि परत तुमचा देह सुटल्यानंतर हा एक मार्ग. आणि दुसरा असा की साधना केली, मग काय म्हणतात बाबा की त्या आयुष्यभर त्या माणसाने साधना केली आणि शेवटच्या क्षणी तोंड वर करून नेला, आपल्या भाषेत वर करून गेला है का नाही. पण देव म्हणतात तया देहाव सांजे पावे तिथेही मातेच मरावे, आणि म्या जरी न पावे तरी उपासती कायशी. त्यानं आयुष्यभर माझी साधना केली आणि मी त्याला अंतकालामध्ये प्राप्त झालो नाही, तर त्याने केलेल्या साधनेचं काय फळ आहे. मग याच्यानंतर काय होतं, त्यानंतर देह सुटल्यानंतर तो ब्रह्मलोकात जातो. ब्रह्मलोकात गेल्यानंतर ब्रह्मदेवापर्यंत कुठपर्यंत? ब्रह्मदेव आशेपर्यंत. जोपर्यंत ब्रह्मदेवाचं ब्रह्मपद जात नाही तोपर्यंत तिथं राहतो. तिथं गेल्यानंतर सर्व सुख भोगतो. भोगल्यानंतर ब्रह्मदेवाला ज्यावेळेस ज्ञान होतं, तत्वज्ञान होतं, त्यावेळेस त्यालाही ज्ञान होतं, आणि मग तेव्हा तो मुक्त होतो. म्हणजे तो ब्रह्मविद ब्रह्मे भवती. विठ्ठल असे दोन मार्ग आहे. म्हणजे संतांनी जे दिलं ते प्राप्त झाल्यानंतर उरेना, आणि एवढं दिलं ते कल्पच्या कल्प जरी झाले तरी ते सरेना. पण संतांनी हे दिलं, पण संतांची सेवा ही करायची. पण अहो मग संतांची सेवा करायची तर मग मला सांगा, आता दोन पक्ष आहे, एक शेतकऱ्याचा पक्ष आणि एक पक्षकारांचा पक्ष आहे. म्हणजे पक्षकारी कोण? जे पक्ष आहेत समजा अनेक वेगवेगळे, आणि शेतकऱ्याचा पक्ष आहे, तर जास्त मत कोणाला पडतील? राजकारणाला पडतील का शेतकऱ्याला पडतील? आपल्या भाषेत आता समजा झाले, उद्या ठरवलं की किरण महाराज कोण उभे करायचे, शेतकऱ्याचे पुत्र शेतकरी. आतापर्यंत आपल्या राजकारणाने लय लुटलं आहे का? आपण निवडून द्या, हे 50 कोटी घेतात तर दुसरीच जातात. त्याच्यापेक्षा किरण दादा उभे करायचे आपल्याला, आणि पक्ष म्हणजे पक्षातले जे असतील ते अपक्ष झाला. कोणत्या पक्षाला काय काय म्हणायचं, अपक्षवाले उभे राहिले ना आपल्या एक शेतकऱ्याचा पुत्र उभा राहिला, आणि आपल्याला माहित की आता किरण दादा शेतकरी निवडून दिल्यानंतर आपलं काम होऊ शकतं, तर मग आपण मत कोणाला देऊ जास्त? शेतकऱ्याला देऊ का पक्षाला देऊ जास्त? पक्षाच्या माणसाला देऊ? शेतकऱ्याला देऊ. मग असंच झालं, एकीकडे संतांची सेवा ठेवली आणि एकीकडे देवाची सेवा ठेवली. मग कोणाची जास्त सेवा करायची, कोणाला मत द्यायचं? तर कोणाला मत द्यायचं? संत सेवेला मत द्यायचं. अहो मग संत सेवा केली मग देव नाराज होईल का? नाही. त्यांची केल्या पावे सेवा. अहो संतांची सेवा केली हीच तर देवाला सेवा आवडते. अभंगाच्या चौथ्या Bye.
संत सेवा हिची देवा उत्तम मनविता त्यांची दास पुढे आस उरीना. तुकोबराय म्हणतात तुम्ही संतांची सेवा करा, कारण संतांची सेवा केल्यानंतर देवाला ती आवडते. हिची देवा उत्तम तुका म्हणे संत सेवा, संतांची सेवा केल्यानंतर देवही आनंदी होतो. आता मला सांगा, तुम्ही धोंड्याचा महिना झाला ना आपला, धोंड्याचा लय आपल्यासारखे वेदांचे असतील जुने पुराणे खुडं, तर ते काय म्हणतात त्याला मलमास आहे का नाही. त्याच्यापेक्षा जर थोडे लेवलचे खाली आले तर पुरुषोत्तम मास. पुरुषो का पुरुषोत्तम, पुरुषो का पुरुषोत्तम, पुरुषो धरा आपला पुरुषोत्तम मास. त्याच्यानंतर जर खाली आले तर अधिक मास, आणि लय जर आपल्याकडे आले तर तोंड्याचा महिना, तोंड्याचा महिना, तोंड्याचा महिना आहे का. आता आपण जे संतांची सेवा करतो ही वेगळी, आणि देवाची सेवा करतो कशी माहिती का. आता धोंड्याच्या महिन्यात देवाला एकादशी होती, आणि द्वादशीला काय करायचं, देवाला उपवास सोडायचा. मग बाह्यानं केले धोंडे, महिला मंडळ माता महिला आहे का नाही, का पुरुष मंडळ करते तुमच्या इथं. पण मसल बाबा बाहेरच ते सांगता आहे का नाही, आई वर्गाले, आईवर तर लय प्रेम आहे, आई वर्गाले सांगा माणसं. मला सांगा पुरणपोळी कशी तळतात माणसाला माहित असेल, तळत नाही म्हणता म्हणजे काय अनुभव आहे काय. म्हणजे पुरणपोळी तळल्या जात नाही. आपण पुरणपोळी करायची हातवटी कोणाला आहे, महिलाला. मला धोंडे करायचे हातवटी कोणाला आहे,
महिलांना. मग महिलांनी केले देवासाठी धोंडे. सोमवारचा दिवस महादेवाला धोंडे व्हायचे. बायानं धोंडे केले, महिला मंडळ आई वर्गानं धोंडे केले. तर धोंडे करत असताना धोंड्याचे 3 प्रकार आहेत, मला आठवले म्हणून सांगतो. पहिले धोंडे म्हणजे तव्यावर केलेले, गडबड सरबडीतले की चटकन असं गोल गोल केले, पुरण घातलं, तव्यावर टाकले, ऊर चकते टाकले, चट 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 जे भाजले ते उरले ते उरले पहिले. दुसरे धोंडे केले गोल आणि ते टाकले भातासोबत उकडायले. आणि तिसरे धोंडे म्हणजे तळलेले धोंडे. मग महादेवाकडे गेले, द्वादशी एकादशी भगवंताला नैवेद्य नाही गेला, एकादशी जे उपाशी येत आहे का नाही, एकादशी द्वादशीला गेल्यानंतर त्याने काय केलं, महादेवाच्या पुढे पहिले धोंडे आणले. कोणचे? तव्यावरचे. आता ते देवाला धोंडे द्यायचे. बाई म्हणे, बाई देवाला धोंडे द्यायचे तर आहेच आपल्याला, पण आता श्रद्धा असते, पाणी फिरवल्याशिवाय देतात का? पाणी धरलं बाई ना, अख्खं धोंडे वळले की असं फिरवलं, ओम ब्रह्मा महाराज की. जेव्हा म्हणे, बापा नेमकेच खायच उगते झालते, कसे तरी कच्चे बिच्चे अर्धे काय भाजी घाव तर ते पाणी पडलं. मग ते म्हणे जाऊ द्या, आता दुसरा भक्त यायला लागला आहे का नाही. दुसरी माता बहिणी आली, तिनं धोंडे आणले. कोणची? गडबडी सरबडीत उकडे धोंडे, ते चिटकलेले सराटा एकाच्या केले म्हणतात, देवाजवळ आणले. आता देवाला वाटलं आता धोंडे म्हणजे चावायचं कामच नाही, महाराजाची दाढ दुखेला असो का काय असो, आपल्याला काही टेन्शन नाही. आपले धोंडे आता चुरून आणायचे. मग पहिले स्तन रमेत बाया ठेवले धोंडे. बाय म्हणे, बाई पाणी सांडत. पाणी धरलं, लांबून फिरलो, ओम सना भूत ओम आपण लगेच म्हणे, बाई मी माझ्या गंधाचं विसरली, माझे धोंडे खाणारीची. धरला कुकू, म्हणलं आता खाव तर गळा जायचा असो. जाऊ द्या, आता चांगले धोंडे यायला लागले, उत्तम प्रकारचे धोंडे आहे की नाही. देवळगी अशी पस्त बसली, पण एक डोळा उघडाच ठेवला देवा. याच्यात कोणी काही करत आहे का नाही. पाणी झालं, कुकू लावलं, बाईन धोंडे आणले, तुळशी पत्र ठेवलं, पूजा गिजा आटपली, आणि बाईन अगरबत्ती ओवाळली. खोसाव कुठं, विठाला विठाला आता अशी सेवा म्हणल्यावर तेवढी म्हणते, बाबा आज सत्रेला का मी तुम्हाला तसंच देतो आहे का नाही. पण संतांचं तसं नाही. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर आहे का नाही. कोणी या त्यांना सारखं आहे. किंवा धोंड्याच्या महिन्यात आपल्याला एक बाईला जेवायला सांगायचं, तर त्या महिलेला जेवायला जर सांगितलं, तर मला सांगा तिचे 2 लेकर घरी ठेवून येता जातात का? ती हे का नाही, येतातच का नाही. मग तसंच आहे, जर संतांची सेवा केली तर देव आनंदीच होतो है का नाही. मायवनी झालं धाय गर्भवंतिका न पाहे, ज्याप्रमाणे गर्भधारक स्त्रीला जेवायला बोलवून तिचं बाळ कसं येतं, तैसा वैष्णव पूजिता सुखे संतोषितो देव विडोबार कुमारी. मग संतांची सेवा केली काय आणि देवाची सेवा केली काय, दोन्ही एक. पण तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला संतांची सेवा करावं लागेल, कारण की जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे ते संतांजवळच आहे. म्हणून संत सेवेचा अधिकारी संत कोणाला म्हणावं, संत सेवेचं स्वरूप आणि संत सेवेचं आपण फळ बघितलेलं आहे. जे काही माझ्या अल्पशा वाणीमधून तुम्हाला रिझवण्याकरता किंवा संतांची सेवा करण्याकरता काही अपशब्द निघाले असतील, तर हा फक्त तुमच्या संगतीचा परिणाम आहे, कारण संतांच्या संगतीला असं काही होणार नाही.
आणि जे काही गोड आहे ते गुरुजींचं आहे. फक्त 2-5 मिनिटं घेतो तुमचे. मला उशीर झाला असू द्या, आता तुमचं लहान लेकरू म्हणून सांभाळून घ्या. एक सांगायचं म्हणजे श्री गुरुदेव आश्रम पळसखेड सपकाळ परमपूज्य आचार्य स्वामी बाबांचं तुम्ही नाव ऐकूनच आहे का नाही. फक्त बाबांच्या आश्रमच्या विषयी फक्त 2 मिनिटाची थोडीशी माहिती देतो की बाबांच्या आश्रममध्ये 70 ते 50 70-100 विद्यार्थी पूर्ण माणसं 100 आहेत यावर्षी. तर 70 विद्यार्थी आपण असे सांभाळतो ज्यांना शैक्षणिक जी पात्रता आहे, म्हणजे शिक्षण घेण्याकरता बा पैसा नाही, असं नाही तसं नाही आहे का नाही, काही अडीअडचणी असतात, असे आपण म्हणजे सर्वसामान्य घरचे मुलं सांभाळतो. तत्पश्चातच आश्रममध्ये ज्या मुलांना आई वडील नाही आहेत, म्हणजे पालकत्व नाही आहे, ज्यांचं निराधार कोणी निराधार आहेत, आजी आजोबा सांभाळतात पण आजी आजोबाही सांभाळणार, त्यांची मुलं अपघातात हो असे वारलेले आहेत, अशी मुलं सांभाळल्या जातात. त्या ठिकाणी कृष्णा नावाचा मुलगा आहे, गेल्या 2-4 वर्षापासून आहे की तो मुलगा त्याच्या आईनं कोरोनाच्या वेळेस बसस्टँडवर उंद्रीच्या बसस्टँडला सोडून दिला होता. सोडून दिल्यानंतर त्याचे असे भयानक, आता कसं आम्ही त्यांना सांभाळतो, आम्ही त्यांची सेवा करतो, आम्हाला आमच्या मुलाचं सांगायचं म्हणलं अंतकरण जड होतं. पण आता ते मुलं म्हणजे आमच्यासाठी ज्ञानोबा आणि तुकोबार आहेत. आता ते 12वा अध्याय असेल, 15वा अध्याय असेल, ज्ञानेश्वरीचे ओव्या असतील, आम्ही जसं कीर्तन करायचा प्रयत्न करतो तसं ते फेटावी बांधतात, सुंदर अशी चाली म्हणतात, सुंदर लगे कीर्तनामध्ये पंचवदी घेतात, लाखो समाज असतो, अशी मुलं आहेत. त्यानंतर श्याम आणि लक्ष्मण मुलगा आहे, ज्यांचे आई वडील वारलेले आहेत, वडील आहेत परंतु वडील 3 मुलं असल्या कारणानं 2, 4 आणि 6, 4 वर्षाचे आणि 6 वर्षाचे 2 मुलं इकडे आहेत. पण तशी जी मुलं आहेत की ज्यांचे आई वडिलांना होत नाही, कारण की ते काय करणार, पोटासाठी त्यांना कुठे जावं लागेल, मग 3 मुलं टाकून द्यायची घरी. अशी मुलं की ज्यांच्या अंगाला खरुजा झालेला आहे, केस झालेले, खाज असलेले, त्यांना बोलताही येत नाही, बोबडेही बोलता येत नाही, अशी मुलं आपण तिथं सांभाळतो. तत्पश्चातच जे काही निर्दयी मुलं म्हटल्यावर मी की निर्दयी मुलं, ज्यांच्या आई वडिलांनी काबाड कष्ट करून रक्ताचं पाणी आणि हाडाच्या काड्या करून त्यांच्यासाठी एक वीट बांधून घर केलं असेल, जमीन केली असेल, जुमला केलेली असेल, पण काहीतरी छोट्या अशा काहीतरी वादामुळे आई वडिलांना घरी काढून देतात, बाहेर काढून देतात. आणि ते आई वडील म्हणतात, अरे आम्ही जीवाचं रान केलं, तुला मोठं केलं, शिकवलं, साऱ्या गोष्टी केल्या. अशा मुलं सुद्धा ज्यांच्या आई वडिलाला काढून देतात म्हणा, मारतात म्हणा, अशा निराधार जे काही वृद्ध महिला आहेत, अशा 10 ते 15 वृद्ध महिला वगैरे आहेत, त्यांचाही तिथं सांभाळ केला जातो. हे सर्व तुमच्याच अन्नदानातून होतं आणि तुमच्याच दक्षिणेतून म्हणा किंवा याच्यातून म्हणा, तुमच्याच मुळे होतं. तत्पश्चातच आता जी येणारी 19 तारीख आहे, तर या तारखेला मलकापूर, बुलढाण्याच्या खाली मोताळा मलकापूर या ठिकाणी 19 तारखेला स्वामीजींच्या मार्गदर्शनाखालूनच आपल्या गुरुदेव शाखा, पळसखेड शाखा याच्यातून एक संस्था आहे, तिथं 60 लाखाचं बांधकाम वृद्धाश्रमाचं झालेलं आहे आणि तिथं आता वृद्ध महिला वगैरे राहणार आहेत. तर हे सर्व तुमचंच आहे, कारण तुम्हाला माहीत असलं पाहिजे कोणचे संत काय कार्य करतात, हे काय ज्ञानोबा तुकोबा यांचं कार्य तर महान आहे. कारण आमच्यासारखे रेडे तुकाराम महाराज बोलवतात, तर आपल्यासारखं स्वामीजींचं कार्य सांगायला काय हरकत आहे. तर त्याच्यात नंतर जे काही शेतकरी दूध आटल्यानंतर गाई सांभाळत नाही किंवा ज्या गाई व्याल्याच नाही अशा गाई सांभाळत नाही, अशा गाई स्वामी बाबा हे सांभाळत असतात. कारण कसं असतं माहिती आहे का, वडिलाचा मान वाढवणं हे मुलाचं कर्तव्य आहे आणि गुरुला मोठं करणं हे शिष्याचं कर्तव्य आहे. बरोबर. आणि ती एक सारे समाजाला काय झालं माहिती आहे का, सर एक वीट आलाय, काय माहिती आहे का, मी बोलतो मी लहान आहे तुमच्यापेक्षा, पण माझं ऐकूनच घ्या, एवढं तर ऐकलं तर इतकुसं तर ऐका. समाजामध्ये सर्वात जास्त जो आळस आहे तो आळस निर्माण झालाय. अभ्यास न करता विद्वान व्हायचं आणि परिश्रम न करता श्रीमंत व्हायचं. स्वामीजींचं झालं आणि शिष्याचं कर्तव्य म्हणून मी माझं कर्तव्य पार पडलं. तुम्हीही या वेळामध्ये माझं असं छोट्या चटणी भाकरीचं कीर्तन ऐकलं. मला बोलताच येत नाही, हे सारं सुचलेलं आहे, तुम्हाला काय सांगावं, पण आता काय सांगावं तुम्हाला एवढं सांगितलं तर तुम्ही ऐकून घेतलं. माझे जे बोल आहेत
छोटे छोटे तुम्हाला रिझवेल असं काही सांगता येत नाही. हे संतांचंच होतं, फक्त त्याचा निवेदन आणि आशय मांडणारा मी होतो. हे माझं काहीही नाही, हे संतांचं आहे, गुरुचं आहे आणि देवाचं आहे. फक्त माझी एक विनवणी आहे की संतांची सेवा आम्ही करतोय, तुम्ही करता. तुम्हाला मान्य आहे का नाही ते आम्हाला माहीत नाही, पण तुम्ही एकंदरीत आमचा बाळ आहे म्हणून असे कृपेचा एक पोसणा म्हणा किंवा असा मायेचा हात फिरवा, सर्वांनी हात जोडा आणि फक्त आपल्या गुरुदेवाचं आशय ध्यान करा आणि फक्त एक म्हणा की आम्ही जे आहेत फक्त तुमच्यापर्यंत पोचावं अशी आमची मागणी आहे. मी काही जे कीर्तनामध्ये एखादा शब्द मागे पुढे बोललो असेल तर तुमचा लहान म्हणून मला क्षमा करा. संतांकडे प्रार्थना करू आपण. तुम्ही संत माझिया कडा जरी दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा वडा होई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हे दान देगा देवा तुझा विसरण ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा